बाबादादा आंबेडकर विचारपीठावरचे सर्व उपस्थित आणि सर्व पदाधिकारी. ये पाऊस आता माझ्या वेळेस पाऊस आला दादा, काय म्हणा, पण मी काय घाबरत नाही. पाऊस बार्शीत पण झाला होता. मला वाटतं की काही मोदींनी निरोप पाठवलं काय, हे काय काळजी करू नको, तोवर हात करायला तयारी झाली. मित्रांनो, आज सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन, सोयर झाकू नका, काळजी करू नका, सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन जो देशामध्ये चाललेला जो एक घोटाळा आहे, त्या घोटाळ्याच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी कोणी उठायचं नाही. सोलापूर जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसच्या विरोधात या ठिकाणी आपलं म्हणण्यासाठी मांडण्यासाठी आज जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. खरं तर मित्रांनो, या मोर्चाकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं. त्याचं कारण असं आहे की हा मोर्चा ज्यांच्या विरोधामध्ये निघालेला आहे, त्या मोर्चाचं जे खरं कारण आहे, त्या ईव्हीएम मशीनचा जो असणारा घोटाळा आहे, त्या घोटाळ्याचा पडदा उघडा पाडण्यासाठी आजचा हा मोर्चा आयोजित केलेला आहे. याच्यामुळे या मोर्चामध्ये काय घडतंय याच्याकडे सगळ्या पक्षांचं लक्ष आहे. मला येताना मोर्चामध्ये जर हळूच काय ना सांगितलं की म्हणे तुमच्या मोर्चाकडे नरेंद्र मोदीचं पण लक्ष आहे. ती म्हणले तो मोदी आणि फौदी, त्याचा बापाचा बाप जरी आला, त्याचा बापाचा बाप जरी आला, तर त्याच्या बापाचा बाप त्याने भारतीय संविधान लिहिलं, हा विस्कटलेला देश, हा तुकड्यामध्ये वाटलेला देश, ज्याला 150 वर्ष 600 वर्ष गुलामीचा कलंक लागला होता, तो कलंक पुसण्याचं काम ज्या महामानवाने केलं, त्याचा पंतू या आंदोलनाचा रणसिंग नगरीमध्ये येतोय. त्याच्यामुळं फौजी आणि मोदी, तुझ्या बापाला सुद्धा मी घाबरत नाही. या ठिकाणी काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, पोलीस खात्याला माझी विनंती आहे, सीआयडीच्या आयबीच्या जर कोणी रिपोर्टर असतील तर त्यांनी काळजीपूर्वक लिहून घ्या, हा मोर्चा आहे. आणि कोपऱ्याला सगळ्या पक्षाच्या माणसं बसलेत, राष्ट्रवादी बसलंय, कुठे बसलंय ती पण मला माहिती आहे, काँग्रेस कुठे बसलाय ते पण मला माहिती आहे, भाजप कुठे बसलाय ते पण मला माहिती आहे, बाकीचे हौश गौश कुठे कुठे बसले ते पण मला माहिती आहे. तुम्हाला सगळ्याला आव्हान आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाने स्वतःच्या सहीने पत्र लिहिलं, अरे भारताचं संविधान धोक्यात आहे, त्या संविधान वाचवण्यासाठी तुम्ही सगळे एकत्र या. का रे, तुम्हाला काय मर्यादेचा गोळा उठला होता का रे, का शब्द खाली घालून बसले, अरे तुम्ही कुणाला भिवून शब्द खाली घातले होते. बाळासाहेबांनी पत्र लिहिलं, माझ्या भावाने आणि बहिणीला विनंती आहे, देश वाचवण्यासाठी मशीन हटवा. कुणा हे माईच्या लालाने पुढे येऊन बाळासाहेबांना साथ दिली नाही तर दुःखा मला. मित्रांनो, अरे देश वाचवण्यासाठी बाहेर पडणारा माणूस, पवार साहेब तुमची सुद्धा दातखिळी नाही उघाडी, पवार साहेब तुमची सुद्धा दातखिळी उघाडी नाहीये. बाबासाहेबांचं नातू पत्र लिहितो आणि आव्हान करतो मदत केली पाहिजे. राहुल गांधी 54 वर्षाचा तरुण आहे म्हणले, दादा मी 53 वर्षाचा आहे. नवीन फॅशन चालू झाले, 56 वर्षात झालं तर म्हणते मी तरुण आहे. आमच्या चंद्रशेखर भाऊ मला सकाळी म्हणले
ते शरीराने म्हातारे झाले पण मनाने तरुण आहेत वार शब्बास. मी नवीन या ठिकाणी स्लोगन ऐकलं की माणूस वयाने जरी म्हातारं झालं तरी म्हणे मनाने तरुण आहे. तसे ते राहुल गांधी साहेब. काँग्रेसच्या पुढे आव्हान आहे माझं. स्वतःला पुरोगामी समजता, सेक्युलरचा विचार मांडता, मुसलमानांच्या, दलितांच्या, भटक्यांच्या, आदिवासींच्या, बारा बलुतांच्या, ओबीसींच्या दारात आणि म्हणता आम्ही सगळे पुरोगामी आहेत. ह्यांना कुठला घोडा लावला पाहिजे त्याचा विचार करतो. अरे खोटं केवळ बोलता. जिकडे घुगऱ्या तिकडे उद्या उद्या. तुम्ही या ठिकाणी या भारतीय संविधान वाचवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू रस्त्यावरती आले, पत्र लिहिलं, कुणाची माय हिली नाही उत्तर द्यायला आणि पाठिंबा द्यायला ते घाबरत होते. त्यांच्या लेंड्या पातळ झाल्या होत्या. मला पत्र दिलं आणि पाठिंबा दिला. किती मोदी ईडी लावतो. ईडी काय लावतोय? ईडी लावतो. ईडी. अरे एकमेव पट्टी आम्ही आहेत. आंबेडकर कुटुंब आहे. ईडी नाही आणि पिढी नाही. चल या पटांगणामध्ये. आम्हाला नाही का भीतीची ईडीची पिढीची. आमच्या घरात काहीच नाही. मी तर बोलायची हे पडून पांघर घुसलं की तिकडे निघते. भटक्यातले 42 जाती आहेत ना. वडारे, तिरमले, कायकडे, तिरमले, डवरी गोसाई, मर्यावाला आहे, गांधार भाटे, माकडवाला आहे, नागपंथ डवरी गोसावी आहे. 74 वर्षानंतर सुद्धा दादा ह्या देशामध्ये आम्हाला राहायला घर नाही. माणसं मेल्यानंतर पुरायला जागा नाहीये. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. त्या संविधानावरती माझ्यासारखे एका नातवंडीच्या पोराला भाषण करायला मिळतं. त्याची इतकी मोठी किंमत. संविधान दिलं. त्या संविधान वाचवण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो. हिशोब विचारायचा आहे. महाराष्ट्रामधल्या 5 वाजण्याच्या पुढे 76 लाख मतदान कसं काय झालं बघा मित्रांनो. माणसं शाळा सुटल्यानंतर मुलं शाळेतून निघून जायची गडबड करताय आणि 5 वाजल्यानंतर नवीनच जगामध्ये घटना घडी परिवर्तन झालं. 76 लाख मतं आले कुठून? काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले माझी विनंती आहे, खरे जर तुम्ही बापाचे असताना तर बोला मोदीच्या विरोधामध्ये. पिता उघडा. इथल्या महसूल आणि पोलीस खात्याला पण विचारतो, खरंच माहिती नाही असतील तर 76 मताचा हिशोब द्या. कसं झालंय? आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी कोर्टामध्ये दाद मागितली. आयोगाने नोटीस काढली. नोटीस. बाकीचे मुख गिळून बसले बघा. बाबा त्याचे बंद झाले. त्यावेळी 76 लाखाचा हिशोब विचारतायत बाळासाहेब. सरपंच साहेब तुम्ही पहिला झटका मारला. येडेवानी झाले सगळे माणसं. हे म्हणले इलिपूर कुठून आलं काय करायला लागलं. साप घुसवला होता घरात पण बाहेर निघला. तो काळा नाग होता. काळा नाग. बाहेर माणूस आहे. कमाल आहे तुमची. जरा वंचित सोबत या आपण काहीतरी घोटाळा करू पुढच्या काळात. आणि एकदा वकील पत्र दाखल केलं की केलं. माघार नाही. माघार नाही. सुट्टी नाही. तुम्ही दुसऱ्या कोण वकील पत्र दाखल केलं की वकीलच पडून गेला. आंबेडकर वकील दाखल करा बघू ह्यांचं कसं काय करायचं. अरे पळणारा वकील नाही पाहिजे. फितूर होणारा वकील नाही पाहिजे. दमामध्ये उभा राहिल्यानंतर कोर्टाने सुद्धा विचार केला पाहिजे. बाळासाहेब आंबेडकर ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये दावा दाखल केल्यानंतर चर्चा चालू झाली. सगळ्याला पंचायत पडली. दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत पंचायत पडली. ही आमची ताई काल बोलली. तिच्यावर बोलतो मी लिहून ठेवलं. ताई थांबा 5 मिनिट. या मशीनच्या विरोधामध्ये बाळासाहेबांनी दंड ठोपटलं. 76 लाखाचा हिशोब इथल्या निवडणूक आयोगाने दिला पाहिजे. 76 लाख मतदान कसं झालं इथल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हिशोब दिला पाहिजे. जर हिशोब दिला नाही तर अली बाबा चाली चोर त्या गटातले तुम्ही सुद्धा गुन्हेगार लक्षात ठेवा. बोलला पाहिजे. का बोलत नाही? शरद पवार साहेब का बोलत नाहीये? काँग्रेसवाला का बोलत नाहीये? तुमच्या माहितीसाठी सांगतो.
लढ्यामधले आंदोलनामध्ये जे माणसं असतात, एखाद्या गावात घटना जर घडी जर बोलत नसेल तर त्या कटामध्ये सहभागी असतात. तसे ह्यांचा पण सुद्धा वास यायला लागला मला, कारण मी भटक्याच आहे. मला माणसं जसे ओळखू येतात तसं दादा मला वास पण येतो माणसाचा. मला वास यायला लागला 15 दिवसापासून की ह्या गटामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी पण सहभागी आहे का. जरा जास्त वास वाढ आहे, पुरावा देतो. नंतर ह्यांना सुद्धा बाळासाहेब आंबेडकर साहेबांना सांगून जेलमध्ये घालायचा प्लॅन करतो. ह्या ठिकाणी काय चाललं महाराष्ट्रामध्ये, सगळं डुप्लिकेट काम आहे दादा. जामखेड कर्जत मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक लागली होती काल. गेल्या वेळेस मी उभा होतो, त्यावेळेस सुद्धा दादावर आणि माझ्यावरती महाराष्ट्रामध्ये फिरायची जबाबदारी होती. त्याच्यामुळे त्या ठिकाणी मी थांबलो, नाही तर पुन्हा शरद पवारच्या नातवाच्या विरोधामध्ये त्या पाठ्याने दंड ठोपाटला होता. गंमत अशी झाली, त्या ठिकाणी मला निवडून आले रोहित पवार, मला निवडून आलं. पहिलं मला 5,000 आले, मतदानाचा टक्के कमी होत गेलं, नंतर 2,500 1,500. दादा मला त्याचा अंदाज अजून आला नाहीये की शेवटच्या टप्प्यामध्ये दिल्लीहून कुणाचा फोन आला होता आणि रोहित पवारला आमदार म्हणून घोषित करा, त्याची चर्चा अजून आमच्या मतदारसंघामध्ये चालू आहे. काय चाललंय, हे सगळं राजकारण ओपन झालं पाहिजे. त्यासाठी मित्रांनो आपल्याला संघटित व्हायचंय. बजेटचा मुद्दा आहे. एससीचा आणि एसटीचं बजेट कुणी खाल्लं, कुणासाठी वापरलं, जागृत झालं पाहिजे मित्रांनो. या बजेटवरती बोलत नाहीये, बजेट मध्ये झालेला घोटाळा आम्ही म्हणत नाहीये, सरकार म्हणतंय. दादा तुम्हाला विश्वास देतो, या ठिकाणी आजच्या सभेमध्ये विश्वास देतो. या राज्याचं शेवटचं अधिवेशन आपण शेवटचं पावसाळी अधिवेशनानंतर पुढच्या अधिवेशनापर्यंत सरकार राहणार नाही. त्याच्या कारणाचं एवढी घाण केली. घरातले माणसं सुद्धा आमदार खासदार घरात आले तर नाक दाबून ठेवताय, तुझं माझं पटारण तुझ्याशिवाय कर्माला. 2 मुख्यमंत्री आहेत, 1 मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री, त्यांचं भांडण चालू आहे. सरकार म्हणतंय, आमदार म्हणतात, अंतर्गत सगळे मंत्री म्हणतात की एससी आणि एसटीचं बजेट या ठिकाणी दुसऱ्या बाजूला डायव्हर्ट केलं आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि गुन्हे दाखल झाले पाहिजे. प्रणिती ताई म्हणले, आता गेल्या वेळेस म्हणले भाजपची पिटी न वंचित. ताई तुझा भाऊ म्हणून मी सांगतो, कोणी निरोप देणार असेल तर जाऊन द्या, नाही तर फोन लावून द्या. ताई मी भाऊ म्हणून सांगतोय, तुमचे वडील कोर्टामध्ये पट्ट्यावाले होते. कोण होते? पट्ट्यावाले होते, पट्ट्यावाले. तुकाराम सकाराम हजारे, रामदेव इब्राहिमभाई हजारे, असे तुझे वडील म्हणत होते. ताई कोर्टासमोर तू कुठल्या कोळीतली आहे, कुठल्या वंशात ते मी बोलणार नाही ताई, कारण भारतीय संविधानाने तुला अधिकार दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर नावाचं जर वंश जन्माला असतं ना तर ताई तर 5 वर्ष काताडे काढायची पाहिजे जनावराला, मेलेल्या जनावराची काताडे काढायची पाळी तुझी आली असती ताई. फक्त बाबासाहेब आंबेडकरांची कृपा, संविधान दिलं, पट्ट्यावाला खासदार झाला, राज्यपाल झाला आणि ताई तू आमदार पण झाले ग. थोडी जाणीव ठेव ना सोन्या, कपड्यात जाणीव ठेव. त्या घराचे लय उपकार आहेत. 4थी पिढी आहे, उन्हात फिरती आहे. सकाळी आल्यानंतर मला जेवण करायचं का, तर लोक म्हणले मोर्चा झाल्यावर जेवण करू. हे लागतं, हे कुणाच्या नशिबी नाही, कुणाला येत नाही. त्यांनी दिलं म्हणून तुम्ही आज हेलिकॉप्टर मध्ये फिरताय, नाही तर तुम्ही आल्यानंतर लोक नाक दाबत होते, कारण तुम्ही काताडे काढीत होते. बाबासाहेब जन्माला आले नसतं, संविधान नसतं आलं तर तुमची काय अवस्था झाली असती. म्हणून मी कोलाड्याचं पोरग, नागपूरचं पोरग या घरासोबत एक निष्ठ लढाई लढायची आहे. दादा क्रांतीची भूमिका आहे, ही क्रांतीची भूमिका आहे. ही भूमी वांजळ, ही क्रांतीची भूमिका आहे, ही वाजवण्याची भूमिका नाही आहे.
दादा त्या क्रांतीच्या भूमिकेमधून तुमच्यासारखा एक युवक तरुण आंबेडकर नावाचं रोपटं घेऊन संघर्षाची लढ्याची मशालीची सुरुवात करतोय. शालूर दादा लढा यशस्वी होईल एवढीच्या ठिकाणी विनंती करतो. आपण सगळ्यांनी ताकद द्यायची. 2 घोषणा देतो. पोलिसांना घोषणा दिली तर चलतील हळद म्हणत आपले पंचायत काय बरेच ओळखी पाळखीचे माझ्या त्यांची अडचणी पण दादा मनातून आपल्यासोबत येतं कसं ते मला सगळे सांगत असं काय चाललंय काय नाही. जोरात मी शपथ घालतो ज्याचं लग्न झालंय त्याच्या बायकोची शपथ, ज्याचं लग्न नाही झालं त्याच्या होणाऱ्या बायकोची शपथ, आणि जर कुणाचं काय झालं असेल तर शेजाऱ्या पादरी शपथ. हात वर करायचे आणि घोषणा द्यायच्या. बरोबर आहे. बघू कोण हात वर करत नाही. पत्रकार मंडळी जरी हात केलं तरी चालेल. काय तुम्ही आमच्या काय सकाळपासून उन्हात बसले बिचारे आमच्यासाठी. दादाला ऐकायचं जोरात. मी म्हणून वंचित बहुजनाकडे तुम्हाला सगळ्यांनी विजय असो. जोरात लागा. कोण जाऊ दे उठून बरं. वंचित बहुजन आघाडीचं आई जरा जोरात की मग ढकून जोरात उपोषण करते पण आपल्याचे सगळे भाऊ. वंचित बहुजन आघाडीचा आवाज वाढवून लागा ना थोडं. दादाला ऐकायचं ना. दादाला ऐकणं सोपं नाहीये. डायरेक्ट स्टेशन F56 आहे. जोरात वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा. जय भीम. धन्यवाद.